बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। उपस्थित बालमित्रांना, धम्म उपासक उपासिकांना आणि बंधू भगिनींना जनार्दन नागू कांबळे यांचा सविनय जय भीम। आज 14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनचरित्रावर दर्जेदार असे चित्रपट, पुस्तके, लघुकथा असे विस्तृत प्रकारे बाबासाहेबांच्या जीवनावरती लेख लिहून बाबासाहेबांच्या जीवनावरती प्रकाश टाकला आहे। त्याला अनुसरून मी शालेय विद्यार्थ्यांना साध्या आणि सोप्या भाषेमध्ये बाबासाहेबांचे चरित्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे। ते आपल्याला निश्चितच आवडेल। उपासिका प्रज्ञाजी जाधव या निवेदिका म्हणून आपल्या समोर सादर करण्यासाठी येत आहेत। याचं आपण स्वागत कराल अशी मी अपेक्षा बाळगतो। मुलांनो, आपण सारे भारतीय आहोत। आपण भारत देशामध्ये राहतो। अनेक राज्ये आणि विविध जाती धर्मांनी नटलेला असा हा आपला भारत देश आहे। परंतु असंघटन आणि शिक्षणाचा अभाव या कारणांमुळे आपली भारतीय जनता या इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये जखडली होती। इंग्रजांच्या जाचक अटी आणि जुलमी राज्यकारभार यामुळे भारतीय जनता अतिशय त्रस्त झाली होती आणि जे बंड करत होते त्या लढणाऱ्या भारतीयांना हे निष्ठुर इंग्रज सरकार देहदंडाची शिक्षा देत होते। आणि याच दरम्यान पंजाबमध्ये 13 एप्रिल 1919 रोजी जनरल रेजिनॉल्ड डायर यांनी संपूर्ण जमावावर जालियनवाला बागेत गोळीबार करण्याचा आदेश दिला, ज्यात असंख्य भारतीय मारले गेले। अर्थातच याविरुद्ध संपूर्ण भारत देश पेटून उठला। प्रत्येक राज्यातून, गावातून, प्रांतातून विचारवंतांनी आणि क्रांतिकारकांनी विचारांच्या मशाली पेटवून सगळा देश जागृत केला आणि अखेरीस त्यांनी इंग्रजांना आपला भारत देश सोडण्यास भाग पाडलं। मुलांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि प्रजेसाठी चालवल्या जाणाऱ्या लोकशाहीची भारतीय राज्यघटना दिनांक 26 जानेवारी 1950 ला अस्तित्वात आली। तिलाच संविधान म्हणतात। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत। मुलांनो, जगात सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या भारत देशाचा कारभार सुरू झाला तो 26 जानेवारी 1950 पासून आणि म्हणूनच आपल्या भारतात 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे 2 दिवस
राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतात. आणि या देशाची राज्यघटना लिहिण्याचं महान काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केल्यानं आणि आज 14 एप्रिल रोजी त्यांची जयंती असल्यामुळे त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगून त्यांच्या जीवनाची माहिती जाणून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजीराव सकपाळ असं होतं आणि त्यांच्या आईचं नाव भीमाबाई रामजी सकपाळ असं होतं. रामजी हे इंग्रज सैन्यात प्रथम शिपाई आणि नंतर सुभेदार पदावर काम करत होते. रामजी हे अस्पृश्य समाजातील महाजातीचे परंतु अत्यंत धार्मिक वृत्तीचे, शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाचे होते. रामजी आणि भीमाबाई यांना एकूण 14 मुले झाली. त्यापैकी भीमराव हे 14वं अपत्य. अस्पृश्य समाजात जन्मलेल्या भीमरावांना शिक्षणात, समाजकारणात आणि पुढे जाऊन देशाची घटना अंमलात आणण्यापर्यंत कोणत्या अडचणी आल्या, कोणते अनुभव आले ते आता आपण पाहूयात.